व्हॉट्सअप गाईज. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज आज तारीख आहे 24 जून आणि आता चालू झाला पावसाचा दुसरा दिवस आहे आणि आता आपण घरातून पडलेलो आहे बाहेर. तर गाईज आता पावसाळ्याचे डेज आपले कसे जातात तर बघू. एवढे दिवस काय ब्लॉग काढला नाही, टाईम भेटला नाही, तर टोल नाक्यावर पोचलो. तर गाईज चला आजचा ब्लॉग आता कंटिन्यू करूया पावसाचा. तर गाईज आता दुपारचे वाजलेले आहेत 12:30 आणि इकडं फुल मान्सून सीन आहे, बघू शकता बाहेर. आणि आता मी करतोय ड्रायव्हिंग. तर आता कालपासून पाऊस स्टार्ट झाला, ब्लॉग तर आता स्टार्ट केला. तर गाईज आता मला जायचा होता शिलपाट्याला, तर आता चाललो आहे तलोजाला, कारण शिलपाट्याला जायला खूप ट्रॅफिक होती, तिथं काही काम होणार नाही. मग आता तलोजाला चाललो आहे. गाईज लोकेशन सीन मस्त व्ह्यू दिसतोय आजचा. पाऊस पडतोय, पावसाळ्यात बाहेर फिरायला एकदम अशी मजा येते. आणि इथं मी टी शर्ट आणि चड्डीवर निघलोय बाहेर. तर गाईज दुपारच्या काही जास्ती गाड्या नाही ट्रॅफिकमुळे. गाईज पावसाच्या वातावरणात व्ह्यू एकदम एवढा भारी दिसतो ना, का असं वाटतं कुठेतरी लॉंग ड्राईव्हवर जावा. आणि गाईची कचऱ्याची गाडी भाजीची तिकडे जायची, आता इकडे चालली आहे त्या साईडला. MS-14, आपण आता MS-46 मध्ये. गाईज बिल्डिंग आहे, बघू शकता. इथं काम चालू होतं, थांबलाय. आणि इथं बारीक बारीक पाऊस पडतोय. काच करून दाखवतोय मला. पाऊस चालू असला का कधी सकाळ दुपार संध्याकाळ कधी काय होतं का समजून नाही येत. अख्खा दिवस सारखाच राहतो, एकदम ढगात झाकलेला पूर्ण, आणि पूर्ण अशी सावली. ऊन तर बघायला भेटत ना. आता एवढे दिवस तर ऊन बघितला, पावसाचीच वाट बघत होतो, सगळे बघत होते. पियाला का मुंबईला पाणी नव्हता भेटत, पाऊस नसल्यामुळे आता भरपूर पाणी येईल. आणि इकडे चालू आहे बारीक बारीक पाऊस. आणि मी आता फुटारीला काय जाता, इथं आलो ट्रॅफिक आहे आणि पाणी पण साचलं आहे. थोड्या पावसात पाणी साचायची सुरुवात होते लगेच. तर गाईज हा ब्लॉग आपण आता बऱ्याच दिवसांनी कंटिन्यू करतोय. एवढ्या दिवस का ब्लॉग कंटिन्यू केला, जिथं कामं होती ती कंटिन्यू केली सर्व, ते काही व्हिडिओमध्ये दाखवू शकलो नाही. तर आता पावसाळ्यातले दिवस कसे जातात ते आपण कंटिन्यू दाखवू. हे बघा गाईज आता आलो ट्रॅफिक होत चालली आहे. पोचलेलो आहे आता तलोजाला. इथं हॉटेल हायवे ब्रेक. आणि तलोजाची दुकानं तर काय आता काढून टाकली आहेत नगरपालिकेने, अतिक्रमण विभागात होती काय बोलतात. आपल्याला आता त्या साईडला जायचं आहे. हे बघा इकडं पूर्ण तलोजात दुकानं होती, आपल्याला या साईडला गाडी लावायची आहे. इंडिकेटर देऊया आधी. शो गाईज चला आता गाडी फिरवतो, कारण इथे ट्रॅफिक लागते खूप. गाडी पार्क केलेली आहे आता. आणि आता तुम्ही हा तलोजाचा व्ह्यू बघू शकता, पूर्ण दुकान तोडलेली आहेत.
अजून रॅबिट उचललेलं नाही, सगळं रस्त्यावर आहे. आणि तळव्याची ट्रॅफिक बघू शकता. आपण इथं गाडी थांबवली रिक्षांच्या पुढे. तर काय चला आता उतरूया. कॅरेट घेऊया काय, अंडी आणायला आलोय. काहीच आता अंडी घेतलेली आहेत, बघू शकता. कॅरेट आहे तिथं. आणि आता गाडीत ठेवतो. गाडीचा लॉक खोलायला लागेल पहिला. हा इथं का पडू नको फक्त. नाही इथून सटकतात. राहिली. अरे सटकतात तरी. आम्हाला पहिला लॉक खोलू दे. गाईज लॉक खोलला. आता दरवाजा खोलायला लागेल. अंडी तर ठेवू नाही शकत अशी. जरा गाईज बोलत एकदम कडक. व्ह्यूच एकदम भारी असतो दिवसाचा. आणि नॉर्मल असलं की नुसता ऊन असतो, गरमी. या वातावरणात कसं असं तणतण वाटतं एकदम. पाहिजे तेवढा पाणी पण भेटतं, सर्व भेटतं. जी लोक शेती वगैरे करतात त्यांच्यासाठी चांगले दिवस आहेत आता. आता काहीच पोचलेलो आहेत पापडीच्या पाड्याला. तर गाईज आता पोचलेलो आहे घरी. आणि या घराच्या मागचा व्ह्यू बघू शकता, लोकेशन मान्सून मधला. आणि इथं रिशांग झोपला आहे. लाईट्स ऑफ केले आहेत कारण रिशांगला लाईट असल्या झोप नाही आहेत. आणि बायको काय करते, कामात बिझी आहे. तर गाईज आता मस्तपैकी जेवण वगैरे घेऊ आणि बघूया आता कंटिन्यू करू. आता रिशांग झालाय झोपेतून जागा आणि रिशांगचं आता जेवण चालू आहे. रिशांग काय करतं? रिशांग काय खातं? रिशांग वरण भात खातंय मिक्सरला लावून. वरण भात झालेला आहे श्रीखंड सारखा. रिशांग आम्रखंड. रिशांग खातंय वरण भाताचा आम्रखंड ना. रिशांग हॅलो बोल सगळ्यांना. बोल रिशांग हॅलो हाय. रिशांग बघताय बाहेर, गाडी घराच्या बाहेर बघताय पावसाचं लोकेशन. रिशांगचं गाणे चालू आहे इथे ससावाला. आणि या गाण्यावर रिशांग डान्स करतो रोज ना. रिशांग दाखव नाचून. कसे नाचतो दाखव पप्पाला. कसे नाचतो दाखव. मूड मध्ये नाही रिशांग. रिशांग खेळायच्या मूड मध्ये आज ना. रिशांग हॅलो बोल. रिशांग हॅलो. ओके. रिशांग बघत पंखा ना. रिशांग पंखा ते पण एक नाही दोन दोन. चांग एलिचांग. हुरेसोर हायकर आहे. तर गाईज आता चाललो आहे सुपर मार्केट कल्याण पाट्याच्या इकडं. काम आहे थोडा. तर गाईज चला आता निघूया. आता दुपारचे वाजलेले आहेत 3:17 झालेली आहेत. तर गाईज आता रिशांग
हाय कर हाय, चल बाय, ताता येतं अर्ध्या तासात. हाय गाईज, आपलं लोकेशन. Mana? Dulu. पत्र गए सर काय इधर. काय आता संध्याकाळचे वाजले 5:30 आणि आता चढलो मी रूमावर जरा. मगाशी कागद आणली, इथून पाणी गळत होता रुमांचा, तर त्याच्यावर टाकायला आणली. तर गाईज बघू शकता आपली घरा आणि रूम आहेत. तर गाईज क्लायमेट मस्त आहे, मान्सून हवा वगैरे येते. तर आता काम तर झालं, आता खाली उतरतो. दमलो पात्रा पाण्यात एकदम स्लीप होत आहेत. नाही तर आपलं घर. इकडे कंपन्या आहेत सगळ्या. तर काय चला खाली उतरूया. रिशांग बघू आता काय करतो. इथं TV चालू आहे, घरात कालो काय बू. लिचांग ताय तंत नीचांग, तू लिचांग तद्दी घालताय ना. लिचांग लिचांग लिशांग घालतोय चड्डी. पाऊस येईल आता. आटा बघा लिचांग. थांब लाईट लावत. लिचांग हाऊ आर यू. बोल गुड इव्हनिंग गाईज. बोल गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग बोन. लिचांग बोन गुड इव्हनिंग गाईज. ना लिचांग. लिचांग गेला मम्मी जवळ लिशांगच्या. गाईज आता संध्याकाळचे वाजलेले 6:30 आणि आम्ही आता चाललेलो फेस 1ला. फेस 1ला चाललोय, थोडं काम आहे. आणि इथं रिशांक मस्ती करतो म्हणून मागे बसलाय. मागं मस्ती चालू आहे. पुढे नीट बसत नाही, डायरेक्ट इथं गेअरवर हात टाकतो आणि गेअर टाकायला बघतो आणि स्टेरिंग फिरत असं. तर गाईज आता पोचलो टोल नाक्यावर. तर आता पोचूया आपण फेस 1ला, तलोजा फेस 1. आता गाईज पाऊस तर उठलेला आहे, पण येऊ शकतं. लिचांग पोचलं तलोजा फेस 1ला ना. एवढं सोड. काय खातो लिशांग? मोमो. लिचांग मंचुरियन बघायचं. मंचुरियन लिचांग काय स्टीम चांगलं ना. लिशांग स्टिंग मोमोज हाफ खाणार आहे ना लिशांग. काय आता मोमोज खाऊ ना लिशांग. मायोनीज आणि चटणी. छोल लिचांग. छोल लिचांग. छोल लिचांग बघा इकडे बघा. मस्त बघा मस्त. लिचांग रोस्टिंग मोमोज.
मस्त खातो विषय मोमोज कसं मोमोज अगो तुला वय तर आता गाईज आम्ही आता घरी आलो आणि आता रात्रीचे वाजलेले आहेत 8:30 आणि आता रिशांग पण झोपला. रिशांग येता येता गाडीतच झोपलेला, बघू शकता इकडं झोपलेला आहे रिशांग. तर गाईज हा ब्लॉग आपण आता इथे एंड करणार आहोत. आणि इथं बायको चटक्या करतो बघा आणि हा आणला आम्ही स्टेशनवरून खायला, दूध गरम करते येतं. तर गाईज हा ब्लॉग आजचा आपण इथंच थांबूया आणि भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर आता नेक्स्ट ब्लॉग आपण उद्या कंटिन्यू करू. उद्या काय सीन काय कसा दिवस जातो ते बघूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर गाईज हा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नाही आवडला तरी सबस्क्राईब करा चॅनलला. तर गाईज भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.